पितृपक्षामध्ये आवर्जून केला जाणारा खिरीचा प्रकार म्हणजे खपली गव्हाची खीर. आता हीच खपली गव्हाची खीर एकदम प्रमाणबद्ध कशी करायची आणि ती पण एकदम मऊसूत होईल, तर त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या स्टेप्स प्रॉपर सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा पारंपरिक पदार्थ आहे आणि पितृपक्षामध्ये आवर्जून केला जातो. जसं तांदळाची खीर केली जाते, तांदळाची खीर पण प्रीमिक्स करून कशी करायची हे मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ही खीर तुम्ही नक्की करून पहा. अतिशय उत्तम लागते टेस्टला. पारंपरिक पदार्थ आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण ही खीर कशी करायची ते पाहूया. फटाफट आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. नंदाज युनिक किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. गव्हाची खीर करण्यासाठी मी तर 1 वाटी एवढे खपली गहू घेतलेले, स्वच्छ निवडून. आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. हे गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, चांगले निथळून घेतलेले आहेत. आता हे आपण एका कॉटनच्या कापडावर काढून त्याच्यामध्ये बांधून ठेवूयात. 2 तासासाठी आपण हे बांधून ठेवणार आहे. घट्ट असे हे छान बांधून ठेवायचे. दोन तास हे गहू बांधून ठेवल्यानंतर मी उघडून ते 1 तास सुकवून घेतलेले आहेत. आता हे सुकवलेले जे गहू आहेत ते आपण मिक्सर जारमध्ये घेऊयात. आणि पल्स मोडवरती आपण ह्याचा कोंडा काढून घेऊया. काय होतं की ह्याच्या ज्या कडा आहेत ना त्या जाड असतात थोड्या, आणि त्यामुळं खीर शिजल्यानंतर ती मऊ व्हावी म्हणून ही प्रोसेस केली जाते. ह्याला गहू सडणे असं म्हणतात. पूर्वीच्या काळी लाकडी मुसळाच्या सहाय्याने उखळात हे गहू सडले जायचे, पण आता आपल्याला एवढा वेळ नसतो म्हणून आपण ही प्रोसेस मिक्सरमध्ये करूयात. हे बघा, हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. फिरवून घेतल्यावर होतं काय, ह्याच्या कडांना जे असतो ना कडकपणा, तो कडकपणा निघून जातो. अशा पद्धतीने मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, ह्या ज्या रेषा आहेत ना ह्या कडेच्या, ह्याच्यामुळं खीर कडक होते, ह्या निघतात. आता हे मी गहू पाकडून घेते. दिसल्या ह्या रेषा? जवळून दाखवते तुम्हाला. अशा रेषा निघतात सगळ्या ह्याच्या. गहू न तुटता ह्या रेषा निघतात आपण ही प्रोसेस केल्यामुळं. पाकडून घेऊयात आता. हे गहू मी छान स्वच्छ चाळणीने चाळून पाखडून घेतलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यातला सगळा कोंडा किंवा त्या गव्हाच्या कडेचा जो कडकपणा असतो ना तो सगळा निघून गेलेला आहे. आता आपण काय करायचं, 1 वाटी गहू घेतलेले आहेत, तर हे गहू 5 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे 8 ते 10 तासांपर्यंत. हे भिजवून आपण झाकून ठेवायचे. 8 ते 10 तासापर्यंत आपण हे झाकून ठेवूया. 7 तासांनंतर बघा, आपले हे गहू छान भिजलेले आहेत, एकदम सॉफ्ट झालेले आहेत बघा. आता हे आपण शिजवायला ठेवूया गॅसवर. हे गॅसवर ठेवलेत मी. पाणी बरोबर मी घातलेलं आहे, त्याच्यात हे गहू भिजलेले आहेत. आता शिजायला किती वेळ लागेल हे मी तुम्हाला सांगते, कारण ही खीर जेवढी सॉफ्ट शिजेल ना तेवढी ती छान लागते. बघा, 10 मिनिटातच आपलं हे गहू जे आहेत आपण ठेवलेले ते चांगले शिजलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे. हे बघा, पण आता ह्याला खिरीचं टेक्स्चर आणायचंय म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करूयात. दहा मिनिटामध्येच आपलं हे सगळं शिजलं, कारण आपण भिजवले होते, सडले होते हे गहू, त्याच्यामुळं ही खीर एकदम सॉफ्ट आणि छान होते गव्हाची खीर. मी आता 2 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे. अजून आपल्याला किती लागेल नंतर बघूया, पण आधी त्यासाठी काय साहित्य ऍड करायचंय ते बघूया. आपल्याला लागेल ह्या ठिकाणी 1 वाटी एवढा गूळ, आणि मी ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढी साखर घेतलेली आहे. ह्याच्यामुळं काय होतं की
गोडी जी आहे ती जास्त छान लागते खिरीची. त्याच्यानंतर किसलेला ओला नारळ घेतलेला आहे, छोटी अर्धी वाटी. 1 चमचा खसखस भाजून घेतलेली आहे. नंतर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा बडीशेप पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये जाईल आपला गूळ, ओलं खोबरं, खसखस आणि मीठ. हे आपण हलवून घेऊयात छान. आणि थोडा हा गूळ मिक्स होऊ देऊया आता. बघा, मी गूळ टाकल्यानंतर 5 मिनिटं असं सतत ढवळत ही खीर मोठ्या गॅसवर मिक्स केलेली आहे. बघा, ह्याला छान स्टिकीनेस आलेला आहे. आता आणखीन आपण 1 वाटी एवढं पाणी ऍड करूया. म्हणजे टोटल किती पाणी झालं आपलं? 5 वाटी पाण्यामध्ये आपण हे गहू भिजत घातले होते. परत 2 वाटी घातलं होतं आणि आता 1 वाटी. याला खिरीचं मस्त टेक्स्चर आलं पाहिजे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप असं पाणी घातलेलं आहे. परत हे असंच आपण हलवून घेऊयात. परत एक 5 मिनिटासाठी मोठ्या गॅसवर हे असंच ढवळत राहायचं. मग आता ही खीर आपली फायनल स्टेजला आलेली आहे. छान रट अशी शिजते. खीर अशी शिजली पाहिजे. आता 8 वाट्यांपर्यंत मी तुम्हाला पाणी सांगितलं होतं, पण नंतरच्या 5 मिनिटांमध्ये खीर हलवताना मी आणखीन 2 वाटी एवढं गरम पाणी ऍड केलं. म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंत 1 वाटी गव्हाला आपल्याला 10 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. 5 वाटी गव्हामध्ये आपण 1 वाटी गव्हामध्ये 5 वाटी पाणी घालून आपण भिजत ठेवले होते. त्याच्यात आपण गहू हे शिजवून घेतले. नंतर गूळ ऍड करताना मी 2 वाटी पाणी ऍड केलं आणि परत मोठ्या गॅसवर हे चांगलं असं हलवत शिजवून घेतलं. आणि परतच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवलेलं 1 वाटी आणि मी 2 वाटी एवढं पाणी ऍड करून हे असं हलवत खीर छान शिजवून घेतली. आता ही खीर आपली फायनल स्टेजला आलेली आहे. ह्या स्टेजला आपण काय करायचं, आता सुंठ पावडर, बडीशेप पावडर ऍड करायचे आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही जायफळही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्याच्यामुळे आणखीन टेस्ट छान लागते. हे आता एकदा हलवून घेऊया म्हणजे आपली खीर ही फायनल झाली. कारण थंड झाल्यानंतर आणखीन थोडी ही घट्ट होते म्हणून मी परत पाण्याचं प्रमाण वाढवलं. आता योग्य प्रमाण पाण्याचं काय झालं, 1 वाटी गहू आणि 10 वाटी पाणी. पण ते स्टेप बाय स्टेप करत जायचं. मी ह्याचे तुम्हाला प्रॉपर स्टेप सगळ्या याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ही खीर आपली रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. सर्व करूया आपण ही खीर आता. बघा, याची कन्सिस्टन्सी पण एकदम छान झालेली आहे. खीर खाताना आपल्या दाताखाली येणारे गहू, त्याबरोबर ओलं खोबरं, खसखस, अप्रतिम अशी ह्याची टेस्ट लागते. त्याच्यावर टाकूया आपण थोडे ड्रायफ्रुट्स. हे ऐच्छिक आहे. आणि तूप. आवडत असेल तर तुम्ही खायच्या वेळी ह्याच्यामध्ये दूधही टाकू शकता. खूप छान लागते ही खीर. तुम्ही ही खीर नक्की करून बघा. पारंपरिक पदार्थ आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही खीर कशी झालेली आहे. कारण मी तुम्हाला एकदम प्रमाणबद्ध सांगितलेलं आहे. 1 वाटी गहू, 1 वाटी गूळ आणि 10 वाटी पाणी. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीसह, प्रमाणबद्ध रेसिपीसह. टिल देन, गुड बाय.